सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अन्नपूर्णा देवीला नमस्कार करून आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज मी बनवणार आहे उपवासाची खीर. त्यासाठी तुम्ही पाहू शकता हे मी दूध घेतलेलं आहे. हे 1 लिटरच्या आसपास दूध आहे हे. आणि हे त्याच्यासाठी साहित्य बघून घ्या. साहित्य काय जास्त नाही आहे, जे आहे तेच मी वापरलेलं आहे. तर याच्यासाठी हे चांगलं तूप घेतलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये हे जे मी मोठं काढलं आहे मिक्सरवर, तर ह्याच्यामध्ये मी साबुदाणा, राजगिरा आणि भगर हे आधी मी कढईमध्ये असं भाजून घेतलेलं आहे. असं गॅसवर थोडंसं परतून घेतलेलं आहे, लाल थोडंसं तांबूस होईपर्यंत. मग मिक्सरवर मी काढलेलं आहे. आणि हे जे दिसते ते बारीक असं हे, तर हे काजू बदाम पिस्ता आणि विलायची पावडर. आणि आपल्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असले, आता माझ्याकडे जेवढे आहेत अवेलेबल तेच मी घेतलेलं आहे. आणि थोडंसं मिक्सरवर मोठं काढलेलं आहे, कारण ते जर तसं मोठं जर आपण टाकलं तर ते टस लागतं आणि ते एकजीव होत नाही आहे. तर आपण बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी गॅस सुरू केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर माझ्या रेसिपीमध्ये मी साहित्य असं कमीच वापरते. आणि मुख्य म्हणजे मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की मी ज्या सोप्या आणि खूप म्हणजे वेट लॉससाठी किंवा चरबी लॉससाठी अशासाठीच मी रेसिपी बनवते. आणि त्या रेसिपीज अगदी सोप्या पण आहेत आणि त्याला कष्ट पण जास्त नाही लागत आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक मला सांगावंसं वाटतं की ह्या खिरीमध्ये आपण जी उपवासाची खीर बनवतो, तर त्याच्यामध्ये मला एक ॲड करायचं आहे. ते ह्याच्यामध्ये घालतात, काय म्हणतात, मला ते आठवत नाही आहे शब्द, की त्याच्या चारोळ्या ह्याच्यामध्ये घालतात. ते माझ्याकडे नाही आहेत चारोळ्या, त्यासुद्धा तुम्ही घालू शकतात. आणि त्या काड्या मिळतात ह्याच्या केशरच्या काड्या, मला थोडंसं आठवलं नाही आहे. केशरच्या काड्या आहेत, त्यातसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता तुम्ही जर म्हटलं, आपण जर हे पाहिलं तर हे वेट लॉससाठी खूप आवश्यक आहे. कोणी ह्याला भगर म्हणतं, कोणी ह्याला काय म्हणतात, वाई काहीतरी असं म्हणतात, पण आमच्याकडे ते भगरच म्हणतात. भगर आणि साबुदाणा आणि काय म्हणतात, मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे राजगिरा. साबुदाणा तेवढासा नाही, पण आपल्या अंदाजावर मी ॲड केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे असं घेतलेलं आहे मी. ह्याला असंच वरतून असं थोडंसं तूप लावायचं, असं वरतून असं मोहन केलेलं आहे मी तुपाचं हे. तर असं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं मिक्स करून घ्यायचं, की हे असं केल्यामुळे एक वेगळीच चव लागते आणि टेस्ट खूप छान होते. तुम्ही बघू शकता. तर आता मी हे दूध घेतलेलं आहे. ते ह्याच्यासाठी घेतलेलं आहे की असं आपण केलं ना की ह्याच्यामध्ये गाठ्या म्हणा किंवा हे असं मिक्स व्यवस्थित होतं का, हे होत नाही आहे. म्हणजे गाठ्या म्हणा किंवा असे गोळे होत नाही आहेत, सर्व एकदम मिक्स होऊन जातं. तर एक उकळी आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आणि आपण सारखं हलवत राहायचं थोडंसं, जेणेकरून ते गाठ्या होणार नाही. तुमच्याकडे जास्त जर ड्रायफ्रूट्स असले तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात, म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असले तर. आपल्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ड्रायफ्रूट्स आपण घालू शकतो. माझ्याकडे काय जेवढे अवेलेबल मी आहे तेवढे मी ॲड केलेले आहे हे. आणि तसं जर आपण हे केलं, राजगिरा म्हणा, भगर म्हणा, हे वेट लॉससाठी आणि चरबी लॉससाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि थोडं जरी आपण खाल्लं तर आपण त्याच्याने पोट भरतं, म्हणजे पुन्हा खाण्याची आपल्याला इच्छा होत नाही आहे. याच्यासाठी ही खीर फार बेस्ट आहे. उपवासासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे आणि शरीरासाठी सुद्धा, हेल्थसाठी सुद्धा आपल्याला खूप बेस्ट आहे. तर याच्यामध्ये अजून ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आपल्याला.
खिसमिस वगैरे सुद्धा म्हणजे खिसमिससुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये, कोणाला आवडत असलं तर खिसमिससुद्धा तुम्ही घालू शकता. आपल्या म्हणजे ऑप्शनल आहे ते खिसमिस घालायचं. मी तर खिसमिस नाही घालत आहे, कारण काय मला आवडत नाही आहे खिसमिस. ज्याला आवडलं म्हणजे ज्याला आवडत आहे त्यांनी घालू शकतात. बघा आपली खीर अशी बारीक मंद आचेवर अशी ठेवायची आपण. आणि जर ह्याच्यामध्ये ॲड करायचं असलं तर अजून ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकता. आणि माझ्या रेसिपी सहसा माझी जी रेसिपी असते ते खास करून किंवा स्पेशल फॉर वेट लॉस आणि चरबी लॉससाठीच असते. तेल वगैरे जास्त मसाले मी नाही यूज करत जास्तीचे, तुम्ही बघू शकता. आणि आज एक उपवासाला खूप छान अशी खीर आपली बनलेली आहे छानपैकी. बारीक गॅसवर आपण ठेवायची आहे त्याला. आणि हे सगळं बारीक गॅसवर आपण ठेवल्यानंतर थोडंसं खीर आटली म्हणजे थोडीशी घट्टसर झाली खीर, तर आपल्याला ही साखर ॲड करायची आहे. तोपर्यंत आपल्याला बघायचं आहे, म्हणजे बारीक गॅसवर घट्ट करण्यासाठी ठेवायचं आहे मंद गॅसवर. तुम्ही बघू शकता एकही गाठी किंवा एकही असं झालं नाही ह्याच्यामध्ये. आणि खूप सुंदर होती आपली खीर. वास तर खूप सुगंध येतो कारण वेलची पूड घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्याला म्हणजे उपवासासाठी काय काय आपले ड्रायफ्रूट्स असले ते तुम्ही घालू शकता, ऑप्शनल आहे ते, तुम्ही घालू शकता. आणि एक अजून सांगावंसं वाटतं मला की तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला जर जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स, तर ते पिस्ता म्हणा किंवा काय अजून ड्रायफ्रूट्सचे आहेत बरेचसे, ते तुम्ही ॲड करू शकता, घालू शकता. तर आपण बघूयात आता हे बारीक गॅसवर. आणि झाल्यावरती आपण नंतर हे लाईक करा, माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुम्ही बघू की ही आपण खीर काढलेली आहे आत्ताच गॅसवरून पातेल्यातून. आणि तुम्ही बघू शकता की किती छान झालेली आहे आपली. आणि ह्याच्यामध्ये मिक्स पूर्ण हे झाल्यामुळं आपण सगळे ड्रायफ्रूट्स बारीक केल्यामुळं खूप छान मिक्स होतात. आणि कोणाला आवडत असलं तर खिसमिस मी ॲड केलेले आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता, ऑप्शनल आहे खिसमिस. तर ही खीर अशी तयार होते आणि खूप छान पण लागते टेस्ट ह्याची. आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावर जर तुम्हाला आवडलं तर थोडंसं आपलं साजूक तूप असं वरती घालायचं थोडंसं, आणि त्याच्यामुळं खूप छान टेस्ट लागते. आणि माझ्या पद्धतीने अशी तुम्ही करून बघा खीर उपवासाची. टेस्टी आणि सोपी पण आहे पद्धत माझी. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ह्याच्याबद्दल अजून एक टिप्स मला असं सांगावं वाटते की ह्याच्यामध्ये मी राजगिरा पीठ, भगर पीठ आणि थोडंसं साबुदाणा ॲड केलेलं आहे पीठ. तर ऑप्शनल आहे ते, तुम्हाला वेट लॉस करायचं असलं तर राजगिरा पीठ ह्याच्यामध्ये अवश्य टाका. आणि वाई किंवा भगर हे सुद्धा वेट लॉससाठी खूप छान असते, चरबी लॉससाठी. तर तुम्ही ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.